नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी एकदम मस्त गावाकडच्या पद्धतीने शेंगदाणा चटणी रेसिपी बनवणार आहे आणि तीही माझ्या आजीच्या पद्धतीने। ही शेंगदाणा चटणी थोडी वेगळी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी समजेल। अशा चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। आता ते कढई पण गरम झालेली आहे, त्यामध्ये ते शेंगदाणे ॲड केले आहे आणि ते व्यवस्थित मी मीडियम गॅसवरती ते शेंगदाणे खरपूस भाजून घेणार आहे। शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत ज्यांनीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। इथे शेंगदाणे ही मस्त खरपूस भाजून घेतलेले आहे। आता इथे मी 4 ते 5 लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहे। आता त्या मी लसूण सोलून घेणार आहे। मी इथे गावरान लसूण घेतलेला आहे। गावरान लसूणची टेस्ट स्मेल छान असतो। आता इथे मी 4 ते 5 कांड्या ही लसूणच्या सोलून घेतलेल्या आहे। आपण जितका लसूण जास्त टाकतो तितकी चटणी ही छान लागते। शेंगदाणा चटणीमध्ये लसूणही खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्या चटणीची टेस्ट अनेकही वाढते। लसूणही सोलून झालेला आहे। आता इथे मी खलबत्त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे 1 वाटी। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे 1 चमचा आणि आता ते व्यवस्थित मी कुटून घेणार आहे आणि तेही खलबत्त्यामध्येच आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे, कारण खलबत्त्यामधल्या चटणीची टेस्ट खूप वेगळी आणि छान लागते। त्यामुळे तुम्ही शक्य होईल तितकं खलबत्त्यामध्ये ही चटणी कुटून घ्या। आता मी इथे थोडीशी कुटून घेतलेली आहे आणि ती आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता मिक्स करून घेतल्यावर त्यामध्ये लसूण ॲड करणार आहे। आधी आपल्याला थोडीशी चटणी कुटून घेतल्यावरतीच नंतर लसूण ॲड करायचा आहे, जेणेकरून चटणी थोडीशी कुटायलाही सोपी जाईल। आणि आता ते लसूणही व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आता ती चटणी व्यवस्थित कुटून घेत आहे। ही चटणी ही व्यवस्थित कुटून झालेली आहे। लसूण ॲड केल्याने थोडीशी रट वगैरे झालेली आहे आणि आपल्याला ती चमच्याने व्यवस्थित मोकळी करून घ्यायची आहे। इथे मी शेंगदाणा चटणी चमच्याने व्यवस्थित मोकळी करून घेत आहे। ही चटणी रेसिपी एकदम माझ्या आजीच्या पद्धतीने मी ही चटणी रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। ज्यांनाही माझी रेसिपी आवडली त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। इथं अशा प्रकारे शेंगदाणा चटणी एकदम मस्त तयार झालेली आहे। आता मी इथे एका डिशमध्ये ही चटणी काढून घेत आहे। ही शेंगदाणा चटणी तुम्ही वडापाव किंवा भाता किंवा पोळी किंवा भाकरीसोबतही कोणत्याही रेसिपीसोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकतात आणि ही चटणी कोणत्याही रेसिपीसोबत कॉम्बिनेशन होतं। त्यामुळे अशी एकदम मस्त झणझणीत आणि स्पायसी चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी खूप सोपी आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। ज्यांनाही माझ्या आजीच्या पद्धतीने शेंगदाणा चटणी रेसिपी आवडली असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।